श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण आईचे भक्त आहोत, त्यामुळे आपण सात्विक पदार्थ ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा. हो, काहींना सवय नसेल म्हणून प्रयत्न करावा असं म्हटलं, पण जे सात्विक पदार्थ ग्रहण करतात त्यांचं भाग्य चांगलंच असं म्हणेन, कारण त्याची प्रचिती येतेच. सहसा मांसाहार खाणे टाळलं पाहिजे. आपण म्हणतो मांसाहारमध्ये कॅल्शियम विटॅमिन मिळतं, पण असं काही नाही. सात्विक पदार्थात देखील ह्या सर्व गोष्टी लागू असतात. दूध, पालेभाज्या, फळं हे खाल्ल्याने देखील आपलं आरोग्य चांगलं राहतं. ह्याकरिता राजस पदार्थांचीच गरज नसते. हो, पण ह्या गोष्टी फार कमी लोकांना कळतात. म्हणूनच सुरुवातीला प्रयत्न करा असं म्हटलं. हळूहळू आपण आपल्या सवयी चांगल्या करण्याचा प्रयत्न केला तर आई पण आपल्याला साथ देतेच. आपला प्रयत्न आणि आईची साथ, मग अशक्य ते शक्य घडतंच. फक्त एकच, मनाने तयारी दाखवायला हवी. प्रयत्न आपण केला तर आई साथ देते, पण आपण म्हणू सगळं काही आईनेच करावं, तर तसं अशक्य आहे. आईच्या सानिध्यात राहण्यासाठी आईला जे काही आवडतं ते आपण करण्याचा हट्टहास केला पाहिजे. मग काही गोष्टी हळूहळू अंमलात येतील. सर्वच गोष्टी साध्य होतील असं नाही, पण आईच्या सहवासात राहून नामस्मरणाने, आईची सेवा करण्याने ह्या गोष्टी आपल्याकडून घडू शकतात. हो, आपण फक्त प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, कारण सफलता फक्त आईच्या इच्छेनेच मिळते. कितीही आदळआपट आपण केली तरीसुद्धा जे आपल्यासाठी असेल तरच आपल्यापर्यंत पोचतं. म्हणूनच सात्विक, राजस, तमस हे सर्व पदार्थ त्या त्या प्राणीमात्राला त्याच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे आवडतात आणि त्याचं तो ग्रहण करतो. पण आपण आईचे सेवेकरी आहोत आणि सर्वांनी आई सेवा करावी हीच इच्छा असते. तसंच सर्वांनी सात्विक पदार्थ ग्रहण करण्याचा निश्चय केला पाहिजे, तर तो योग्य ठरेल. आणि हो, ह्याचा प्रभाव आपल्या शरीरावर चांगला होणार आहे. त्यामुळे आई सांगते म्हणून आपण करणं योग्य नाही. आपण सात्विक भोजन केलं तर ते चांगलंच आहे ना. आणि आपली आई काय आपल्यासोबत आहेच. प्रत्येक परिस्थितीत आई आपल्या पाठीशी असतेच. फक्त एकच, आपण दृढ विश्वास ठेवणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ.